सर्वांना नमस्कार. लागी तुझसे मन की लगन या स्टोरीचे 15 एपिसोड अपलोड केलेले आहेत. ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सकाळी गावात एक हलकीशी कुजबूज सुरू झाली होती. वाड्याच्या आसपास जमलेले काही वृद्ध गावकरी पाटलाचं खणखणीत बोलणं ऐकत होते. हे गाणं वाद्य म्हणजे फक्त वायफळ मनोरंजन आहे. पाटील, ज्यांचं गावात नाव आदराने घेतलं जायचं, आज मात्र त्यांच्या शब्दामध्ये राग आणि भीती मिसळलेली होती. मुलं अभ्यास सोडून भजन नाटकात गुंतलेली. नंतर त्यांच्या हातात ना शेती राहील ना कामधंदा. आणि या नैना आरवसारख्या लोकांनी गावात जरा नवे विचार आणले की ते बोलत होते आणि आजूबाजूचे काही जण मान हलवत होते. काही जण विचारात पडले होते, पण काहींच्या चेहऱ्यावर नाराजी होती. त्या दिवशी दुपारी स्वरबिंदू संगीत शाळेच्या ओसरीवर नैना आणि आरव शिक्षकांच्या बैठकीचं नियोजन करत होते. अचानक दरवाजाबाहेर उभं राहून कोणी जोरात आरोळ्या ठोकलं. हे काय धंदा लावलाय इथं? वाड्यातल्या पवित्र भिंतीमध्ये बडबड चाललीये. आरव बाहेर धावला. पाटील साहेब उभे होते. गावातल्या सत्तेचे केंद्रबिंदू. त्यांच्या डोळ्यात राग होता आणि मागे काही गावकरी उभे. ही शाळा बंद करा, पाटील ठामपणे बोलले. आमचं गाव संगीतासाठी नाही. इथं काम, शिस्त आणि संस्कार लागतात. ढोल तबला वाजवून गावाचं भवितव्य घडत नाही. आरव काही क्षण शांत राहिला. नैनाही बाहेर आली. ती थोडी पुढे येऊन शांतपणे बोलली. पाटील साहेब, आम्ही कुणाच्या श्रद्धेचा अपमान करत नाही. आम्ही केवळ लोकांच्या मनात गाण्याने नवं चैतन्य फुंकायचा प्रयत्न करतो. मनात चैतन्य नको, हातात कुदळ हवी. पाटील ऐकून न म्हणाले. त्या रात्री नैना एकटीच पाटलाच्या घरासमोर गेली. ती थोडा वेळ गेट बाहेर उभी होती आणि नंतर आत बोलवलं गेलं. तिने पाटलासमोर खाली बसत एक फोटो काढून दिला, त्यांच्या मुलांचा. यांचं मन गाण्यात आहे ना, मग तेच त्यांना वाजवेल, ती म्हणाली. गेल्या महिन्यात तुमच्या घरात शांतता का असते? कारण हा मुलगा स्वतःशी लढतोय आणि तुम्ही त्यांच्या स्वप्नांशी. पाटलाने काहीच उत्तर दिले नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकासा बदल जाणवत होता. पुढच्या दिवशी शाळेच्या वर्गात आरव पहिला ताण घेत होता. मुलांच्या डोळ्यात उत्साह होता, पण मागे गावकरी बघायला उभे होते. तिथंच पाटीलही आले आणि हा बदल कुणाच्याही अपेक्षेपेक्षा मोठा होता. आरव थांबला. एक क्षण सगळे स्तब्ध. पाटील पुढे आले आणि थोडा वेळ शांत राहून म्हणाले. गावाचं मन वाचायचं असेल तर हे गाणं ऐकूनच वाचता येतं, असं वाटायला लागलंय. पुढचा वर्ग मी पाहतो. सर्वांमध्ये एक हलकीशी हास्याची लाट पसरलेली. पुढचे काही दिवस स्वरबिंदू फुलू लागली
आता मुलं गात होती आणि मोठे लोक ऐकत होते. गावातील ज्या घरात पूर्वी केवळ टीव्हीवर गाणी चालायची, तिथे आता घरातलीच मुलं सा रे ग म चा सराव करत होती. दुर्गाबाईच्या घरात आता तिच्या नातीचं भजन सुरू होतं. शिवाजी काका हार्मोनियम शिकवू लागले. पाटलांचा मुलगा, जो पूर्वी अभ्यासासाठी बंद खोलीत बसायचा, तो आता संगीताच्या खोलीत नवे सूर शोधत होता. एका संध्याकाळी आरव आणि नैना त्या वाड्याच्या गच्चीवर उभे होते. "हे बघ नैना," आरव म्हणाला, "आपण जे सुरू केलंय ना, ते फक्त शाळा नाही, ही चळवळ आहे." नैना त्याचा हात हातात घेते. "हो, आणि ही चळवळ फक्त सुरांची नाही, ती मनांची आहे." त्या क्षणी दूरवरून ढगाआडून सूर्यमाला एक झळकत किरणे ओसरीवर पडली आणि तिथे बसलेली लहानगी मुलं एका नवं गाणं शिकू लागली. जीवन सुंदर स्वप्न सुंदर, सुरामध्ये देव वसतो.